दहिवली ग्रामपंचायत हद्दीत महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचाराचा एल्गार। महायुतीचे सर्वच नेते श्रीरंग बारणे यांच्या प्रचारासाठी मैदानात। मावळ लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार श्रीरंगप्पा बारणे यांच्या प्रचारासाठी महायुतीतील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, आरपीआय आणि रासपचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी एकत्र येऊन दहिवली ग्रामपंचायतीमध्ये शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संतोष भोईर, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी जिल्हा परिषद सदस्य एकनाथ धुले, माजी सभापती तथा युवासेना तालुका प्रमुख अमर मिसाल आणि भाजपचे तालुकाध्यक्ष राजेश भगत यांच्या उपस्थितीत प्रचाराचा श्रीफल वाढून जोरदार शक्ती प्रदर्शन केले। त्या प्रसंगी या प्रचारात महायुतीच्या शिलेदारांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। रविवार दिनांक 5 मे रोजी दहिवली पंचायत समितीमधील दहिवली ग्रामपंचायतीमध्ये महायुतीचे उमेदवार श्रीरंगप्पा बारणे यांच्या निवडणुकीचा प्रचार करण्यात आला। त्या प्रसंगी मावळ लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांना पुन्हा एकदा संसदेत पाठविण्यासाठी सर्वच पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी चांगलीच कंबर कसलेली पाहावयास मिळाली। त्या दरम्यान भाजपचे स्वप्नील खंबाले, रामदास शेलार, विनोद भगत, केशवतरे, संतोष विर्ले, राष्ट्रवादी काँग्रेसचे मुकेश विर्ले, तेजस हजारे, संदीप म्हस्कर, वसंत महाडिक, मनसेचे यशवंत भवारे, नरेश काळेकर, सोनम गायकवाड, सदस्य कैलास विर्ले, विष्णू वाघमारे, नितीन मोरगे, रामदास आगे, निलेश विर्ले, सुनील विर्ले, रुपेश मिसल, दत्ता भवारे यांसह विविध पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। काही ठिकाणी असं होत असतंय, समाज असतो तिथं समाजाचं काम केलं पाहिजे। समाजामध्ये राजकारण आणता कामा नये आणि राजकारण असेल तिथे समाजकारण करायचं नाही, समाज आणायचं नाही। त्या गोष्टी जरी आपण मनामध्ये ठेवल्या असतील तरी कालची परिस्थिती पाहून थोडासा एक असा मनाला कुठेतरी दुःख होतंय की हे राजकारणासाठी जर तुम्ही समाजाचा वापर करणार असाल तर ते कुठेतरी चुकीचं होईल आणि कुठेतरी भविष्यामध्ये तुम्हाला आम्हाला इलेक्शन लढत असताना जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, ग्रामपंचायत असेल तिथे त्रास झाल्याशिवाय राहणार नाही। म्हणून याचा प्रत्येकाने जाणीव मनामध्ये ठेवली पाहिजे की समाजाचं काम करत असताना समाजाचंच करा, तिथे राजकारणाला तुम्ही उडू नका आणि राजकारणाचं काम करत असताना राजकारणच करा, तिथे समाजाला मध्ये घेऊ नका। आज त्यांनी जरी किती प्रयत्न केले तरी आपण कमी पडायचं नाही। आज आपण 5 ते 6 पक्ष आपल्या याच्या मतदारसंघामध्ये एकत्र असतात ना, सर्वजण आपल्या पाठीशी आहेत आणि अशा प्रसंग याच्यामध्ये आपण जास्तीत जास्त मताधिक्य बारणे साहेबांना कसं मिळेल याचा प्रयत्न करून प्रत्येक घरामध्ये त्यांचा प्रचार करण्याचं काम तुमच्या आमच्यावर केलेलं आहे आणि ते प्रामुख्याने सर्वजण आपण इथे कराल। आज आपण इथे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संतोष शेठ आले आणि त्यांच्या हस्ते आपण आता नारळ फोडणार आहोत। म्हणून मी पुन्हा एकदा प्रत्येकाला विनंती करीन तर कुठेही आपण कमी पडायचं नाही, कारण आपण जर कमी पडलो तर तुमची आमची सगळ्यांची त्याच्यामध्ये हिंमत कमी होणार आहे मताधिक्याने। आपला विजय तर निश्चित आहे, त्याच्यामध्ये काही काय करायची गरज नाही, घाबरायची गरज नाही आणि मोदी साहेब पुन्हा आपल्या देशाचे तिसरे पंतप्रधान परत होतीलच अशी मी ग्वाही आपल्या समोर देतो आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो। चांगल्या प्रकारे 5 दिवस आपल्या हातामध्ये येतात प्रचार करायला। त्या प्रचार 5 दिवसामध्ये आपण चांगल्या गावा वस्तीने जाऊन, वाडी वस्तीने जाऊन प्रत्येक घरापर्यंत पोहोचून काम करा, एवढीच आपल्याला विनंती करतो आणि थांबतो।